कशी काय आठवण आली आज? अगं काही नाही, काल आपण बाहेर जाणार होतो, अर्धवटच राहील. आज भेटूयात. हो चालेल की. ठीक आहे मग जेवायलाच जाऊयात. नाही, मला तुझ्याशी बोलायचं होतं. हो चालेल, पण मी काय म्हणते, आपण त्यापेक्षा घरीच भेटूया का? म्हणजे निवांत बोलता येईल, बसता येईल. ठीक आहे चालेल, मी ऑफिस नंतर डायरेक्टली तुझ्याच घरी येतो. ओके डन, बाय बाय. मे आय कम इन सर? प्लीज कम. सर, रत्नमाला मॅडमनी तुम्हाला मीटिंगसाठी बोलावलंय. ठीक आहे, मी आलोच. आदित्य, आपल्याला जो नवीन कॅफे सुरू करायचा आहे त्यासाठी आपण 1-2 जागांचे ऑप्शन्स बघितले होते. तू त्या जागा बघून आलायस? हो का, की मी जाऊन आलो तिकडे. ऍक्च्युली पहिली जागा मला आवडली आहे, शहराच्या जवळ आहे जरा ती. पण दुसरी जागा मला काही पटली नाही. मला नाही वाटत आपल्या पद्धतीचे कॅफे तिथे रन होतील. हो का? ठीक आहे, मी पण बघून येईन त्या जागा आणि मग आपण डिस्कस करूया आणि डिसिजन घेऊया. येस. मे आय कम इन? राज, ये ना. अरे बस. राज, आत्ता आम्ही डिस्कस करत होतो की आपल्याला नवीन कॅफे ओपन करायचा आहे, त्याच्यासाठीच्या जागा. तर आदित्यने 2 जागा बघितल्या आहेत. हा, मला असं वाटतं तू पण जाऊन बघून याव्यास, मग आपण डिस्कशन करू. हा, तू म्हणशील तसं. आणि ह्या वेळेला असं मी डिसाइड करतोय की आपण कोणाबरोबर तरी टायअप करूया. तू म्हणशील तसं. राज, यावेळेला जेव्हा आपण कॅफे सुरू करू ना, तेव्हा कॅफेचा स्टाफ आणि कॅफे बद्दलचे सगळे डिसिजन्स तू घ्यायचेस. ओके, तू म्हणशील तसं. राज, काय चाललंय हे तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं? अरे तू स्वतःचाही काहीतरी ओपिनियन दे, तुझा काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू सांग. आई, आजवर मी म्हणेन तसं. असं म्हटलं की तुला त्रास व्हायचा. आज मी स्वतः म्हणतोय की तू म्हणशील तसं, तरी तुला प्रॉब्लेम होतोय. नाही, अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये बाळा. मी ठरवलंय आई, यापुढे तुझ्या मनासारखं वागायचं. तुझ्या पद्धतीने बिझनेस करून बघणार आहे मी. सो यापुढे तू म्हणशील तसं. येऊ मी? आदित्य, आता असं वाटतं की तो पूर्वी रागराग करणारा, माझ्याशी भांडणारा राजच बरा होता. निदान तो मनमोकळेपणाने मनातलं सगळं सांगून तरी टाकायचा. हा असं तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं म्हणणारा हा कोरडा राज नाही बघवते मला.
वेलकम मिस्टर राजवर्धन मोहिते. काय सगळं आय मीन इतकं सगळं डेकोरेशन. अरे आपण बाहेर नाही ना गेलो, त्याचं गिल्ट नको यायला म्हणून मी रेस्टॉरंट सारखं डेकोरेशन केलं. आय होप तुला आवडलं असेल. एक्सक्यूज मी. Take it. वैदेही मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. हो का? मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मग आधी तू बोल, मग मी बोलेन. जनाब पहले आप. नाही प्लीज तू बोल ना. प्लीज तू बोल ना, मग मी बोलते. आय गेस आपल्या दोघांनाही एकाच विषयावर बोलायचंय. मग एकत्र बोलू. नाही नको, आधी तू बोल प्लीज प्लीज. ओके. राज, बऱ्याच दिवसांपासून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण कसं सांगू ते कळत नव्हतं. ऍक्च्युली राज, कसं सांगू. राज, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर मनापासनं खूप प्रेम आहे. वैदेही प्लीज उठ. वैदेही, I respect your feelings, पण मला तुझ्याबद्दल तशा फिलिंग्स नाहीये. राज,
नाही खरंच वैदे, मी तुला त्या नजरेने कधीच पाहिलं नाही. आय मीन तसा कधीच विचार केला नाही. राज, हे बघ, मग तू आत्ता विचार कर ना तसा प्लीज. ते असे कसं, आय मीन कुणाबद्दल तरी ठरवून प्रेमाचे फिलिंग्स कसे काय आणता येतील? सो यू डोंट लव्ह मी? नाही, असं नाहीये, माहित नाहीये. माहित नाही म्हणजे? राज, हो की नाही? नाही नाही, माहित नाही म्हणजे तसं माहित नाहीये. मी ना आता एका वेगळ्याच सिच्युएशन मध्ये अडकलोय. मला कळत नाहीये काय रिॲक्ट व्हावं, म्हणून मी माहित नाही म्हटलं. आय मीन ओके ओके, हे बघ राज, तू ना प्रेशर नको घेऊ. तू अजिबात प्रेशर घेऊ नको. टेक युअर टाइम. काहीच घाई नाहीये. हे बघ, पण जेव्हा उत्तर देशील तेव्हा ते पॉझिटिव्ह असेल ना. तू नकार नाही ना देतेस मला राज? ऐक 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 राज, ऐक मग प्लीज ऐक, प्लीज ऐक. हे बघ वैदे, राज, तू नकारच समज. त्याचा होकार होण्याची शक्यता फार कमी आहे, जवळजवळ नाहीच आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज. जे काही चाललंय ना ते सगळं चुकीचं आहे. सुपातनं खडा बाजूला करावा ना तसा ह्या राजवर्धनला घरातून बाहेर काढला होता, तरी तो परत आलाच. घोड्याला ना ठोकावी ना तसा तो बाहेरचा चहामध्ये रुतून बसलाय. चला गाठोडं बांधायला घ्या, तीर्थयात्रेला जायची तयारी करू. हो काही काय बोलताय हो? दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? काय करू शकतो आपण? राजवर्धन जर रत्नमालाच्या मनाप्रमाणे बाहेरचा चहा चालवायला लागला ना तर रत्नमाला त्याला सगळं देऊन मोकळी होईल. अहो बाबा, तेच तर होऊ द्यायचं नाहीये ना आपल्याला. सानिया बरोबर बोलते. हा. तुम्ही ना करा, काहीतरी विचार करा पतिराज. आपण हिंमत नाही सोडायची अशी. अरे काय आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरायचा, दुसरं काय? राजवर्धन आणि रत्नमाला मध्ये काहीही करून ठिणगी पडली पाहिजे, त्यांच्यात ना वाद व्हायला पाहिजे. त्याशिवाय माहेरचा चहा आपल्या हातात येण्याची शक्यता निर्माण होणार नाही. एक्झॅक्टली. काहीतरी करून या मायलेकांमध्ये ना भांडण लावून द्यायला हवं, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. हॅलो वैदेही, काय ग, काय झालं? एवढ्या रात्री का फोन केलायस?
मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत काऊ. काय वैदेही, तू तू आधी जरा शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. काऊ, मी राजला इतकं छान प्रपोज केलं, पण तो नाही म्हणाला मला. मला नाही जगायचं काऊ. तो माझ्या आयुष्यात नसेल तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन. वैदेही, हो काऊ, मी काहीतरी करून घेईन स्वतःला. मी नाही जगू शकत ग त्याच्याशिवाय. ऐक माझं वैदेही, ऐक. आणि तोच मला नाही म्हणणार असेल तर मी काय करू जगून. त्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. हा, मी नाही जगणार. नाही वैदेही, ऐक ना, ऐक ऐक, आपण बोलूया ना यावर. हा, शांत हो तू. काय उरलंय बोलण्यासारखं? हा, सगळंच संपलंय काऊ. काहीच उरलं नाहीये. मग मी तरी जगून काय करू? मला नाही जगायचं, मला नाही जगायचं. वैदेही अगं असं काय करतेस, ऐक ना माझं. नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. वैदेही ऐक ना माझं. वैदेही, हॅलो. मी माझं आयुष्य संपवते आणि दॅट्स फायनल. हॅलो वैदेही. प्लीज फोन उचला, प्लीज फोन उचला राजवर्धन सर, प्लीज फोन उचला. हॅलो. हॅलो दिव्या, मी कावेरी बोलतेय. हा कावेरी मॅम, बोला ना. तू कुठे आहेस आत्ता? आत्ता जिथे कुठे असेल तिथून वैदेहीच्या घरी जाऊ शकतेस का? मी घरीच आहे, पण का, काय झालं? अगं तिला बरं नाहीये. नाही म्हणजे तिला बरं आहे, पण तिला. अगं थांब ना, मी तुला सगळं नंतर सांगते, पण तू प्लीज लवकरात लवकर वैदेहीच्या घरी जा. हो हो, तुम्ही काळजी नका करू, मी लगेचच जाते त्यांच्या घरी. काय तो काय आहे? कुठे निघालीस आता? आता मी मुंबईला निघाले. काय मुंबईला आता चढलं म्हणजे लक्षण ते. इथं तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुला खूळ लागले तिकडचं. तात्या, मी राजवर्धनला भेटायला नाही जाते. बाय अगं, तिथे जाऊन तू खरंच दुखावली जाशील. अहो तात्या, मी खरंच त्यांना भेटायला जात नाहीये. मी वैदेहीला भेटायला जाते. तात्या, अहो मला गरज असताना वैदेही माझ्या मदतीला धावून आली होती की नाही. मग आता तिला माझी गरज आहे, मला जावं लागेल तात्या. तात्या, मी गेलंच पाहिजे हो. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच तिला भेटायला जाते. आता शेवटची बस पकडली ना तरी सकाळी पोहोचेन. मी तुम्हाला कळवेन तात्या. हवं तर मी गौरीला सोबत घेऊन जाते माझ्या. म्हणजे मी नक्की कशासाठी गेली आहे, कुणाला भेटायला गेले हे ती तुम्हाला कळवेल. चालेल? नाही नको,
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एकटीच जा.